हे बघा, हे काय आहे? हे आहे व्हेज चिकन. चिकनपेक्षा सुद्धा खूप छान लागतं. आणि जे लोक नॉनव्हेज वगैरे खात नाही त्यांच्यासाठी हे व्हेज चिकन केलेलं आहे. आणि मस्त सगळी चवीला सुद्धा छान लागतं आणि पौष्टिक सुद्धा असतं हे. हे बघा, अशा प्रकारे हे व्हेज चिकन दाखवते तुम्हाला मी आता. आणि आता ह्याचं मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय आपल्याला लागणार ते. हे मी घेतले सोयाबीन, आपले सोयाबीन असतात ना वडी, ते मी पाण्यात भिजवून घेतले. आणि एक टॅमॅटो घेतलाय, मोठा टॅमॅटो घेतलाय, थोडी कोथिंबीर घेतली आहे, एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला. आणि हे माझं वाटण तयार असतं ते वाटण आहे, याची मी रेसिपी तुम्हाला दाखवते. आणि खडा मसाला घेतलेला आहे, तेजपत्ता, 2 ते 3 लवंग आणि अर्धा इंच दालचिनी. हे बघा, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी गॅस चालू केला. गॅसवर आपण कढई ठेवायची. कढई गरम झाली की आपण त्याच्यात 3 ते 4 चमचे छोटे आपले कांदे पोह्याचे चमचे असतात ना, त्या चमच्याने 4 चमचे तेल घेतले. आणि त्याच्यामध्ये मी आता खडा मसाला टाकला. अशा प्रकारे हे खडा मसाले सगळे टाकून घ्यायचे. राई टाकायची आणि 1 चमचा जिरं टाकायचं. आणि हा मोठा कांदा घ्यायचा बारीक चिरलेला. याला थोडा कांदा जास्त लागतो म्हणून मोठा कांदा घेतलाय. मोठे नसतील तर 2 घ्या तुम्ही. आणि त्याला बारीक चिरून घ्यायचे. आणि हे तेलामध्ये छान असं गुलाबी होईपर्यंत परतायचे. हे बघा, अशा प्रकारे छान असं गुलाबी होईपर्यंत परतायचे. असं छान भाजून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये थोडं हिंग घालूया आपण आता. 1 चिमूटभर हिंग घातलं. आणि हे बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा, कारण टॅमॅटोसुद्धा कांद्याबरोबर शिजला पाहिजे. आणि अशा प्रकारे हा छान असा शिजवून घ्यायचा. बघा, असं झाला शिजवून. मी थोडं मीठ टाकते म्हणजे कांदा आणि टॅमॅटो लगेच शिजला जाईल. अशा प्रकारे सगळं हे मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले सुद्धा घालायचे आहेत. हे बघा, असे छान असं आता मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये सुके मसाले आपण थोडं कांदा आणि टॅमॅटो शिजेपर्यंत थोडं 2 मिनिटासाठी झाकण मारूया. आणि टॅमॅटो आणि कांदा थोडं शिजवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आता छान असा टॅमॅटो आपला शिजला गेलाय. हे बघा, छान प्रकारे शिजला गेला टॅमॅटो. असा टॅमॅटो नसेल घातलायचा तर तुम्ही ग्रेव्ही करून घातला तरी चालेल. अर्धा चमचा हळद घातली. 1 चमचा तिखट मसाला मालवणी घातला. आणि संडे मसाला घातला अर्धा चमचा. अर्धा चमचा आपण संडे मसाला सुद्धा घातला. आणि छान असा तो मिक्स करून घ्यायचा. आणि हे वाटण आहे ते मी याच्यामध्ये कांदा, सुकं खोबरं, 1 टॅमॅटो, लसूण आणि आलं छान भाजून घ्यायचं. आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे ताजंच वाटण करायचं. मी आता ताजंच वाटण हे केलेलं आहे. एक मोठा कांदा घेतला, 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय, छोटी वाटी. आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे छान भाजून घेतलं. आणि त्याची ग्रेव्ही केली, मसाला केला आपला. आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. आणि ह्या मसाल्यामध्ये थोडं मी आता गरम पाणी घातलं. आणि हा सगळं आता मिक्स करून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे छान मिक्स झाला पाहिजे. 1-2 मिनिटासाठी आपण झाकण मारूया म्हणजे सगळे मसाले ह्याच्यामध्ये शिजले जातील. हे बघा, आता 2 मिनिटांनी आपण झाकण काढूया. आणि हा आपला मसाला तयार झाला. आपण छान असा शिजला गेला. सगळे मसाले ह्याच्यामध्ये शिजले गेले. ह्याच्यात मी आलं लसूण पेस्ट नाही टाकली, कारण मसाल्यामध्ये मी लसूण आणि आलं थोडं जास्त घातलंय म्हणून ह्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकली नाही. आणि ही आता सोयाबीन 15 ते 20 मिनिटासाठी गरम पाण्यात भिजत घातलेली आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले. आणि ती सोयाबीन सुद्धा ह्याच्यामध्ये आपण आता घालून घेऊया. आणि ती छान मिक्स केली पाहिजे, चांगला मसाला लागला पाहिजे तिला. बघा, अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्या. सोयाबीन खूप पौष्टिक असते पण. आणि व्हेज खाणाऱ्यांना हे चिकन म्हणून दिलं तरी खूप छान चवीला लागतं. त्यांना चिकनपेक्षा हे व्हेज चिकन खूप छान लागतं. हे बघा, आता हे असं सगळं मिक्स करून घेऊया. आता हे छान असं मिक्स झालं. बघा, ते आता मी वाटणाचं मिक्सरमध्ये थोडं पाणी घातलं. आणि ते मग पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये घातलं. आणि आता हे गरम पाणी घालते. ह्याच्यामध्ये गरम पाणीच घाला, थंड पाणी घालू नका. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी करा, तेवढं पाणी घालायचं आपण. जास्त पण पातळ चांगलं नाही लागत म्हणून थोडं
मिडियम असं सुकं ओलं करायचं आणि चवीनुसार मीठ घालूया. आपण पहिला मीठ घातले त्या अंदाजाने मीठ घाला आणि वरून वरता आपण कोथिंबीर घातली. ही बघा अशा कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया, कारण त्याचा वास खूप छान येतो. मग आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि बघा हे थोडं पाणी राहिलं ते मी घालून घेतलं याच्यात. आणि आता याच्यावरती झाकण मारूया. एक 10 ते 15 मिनिटाची भाजी शिजून तयार होते. आणि मीडियम गॅस ठेवायचा, जास्त फास्ट नाही जास्त बारीक नाही. एक 10 मिनिटाने आपण ह्याचं झाकण काढलं. हे बघा आता ही भाजी माझी तयार झाली. व्हेज चिकन म्हणून तयार झालं आपलं. हे बघा जास्त पाणी पण नाही ठेवलेलं आहे, असं थोडी ग्रेव्ही ठेवली आहे त्याला. हे आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा मुलांना सुद्धा टिफिनमध्ये द्यायला, मुलंसुद्धा ही भाजी व्हेज चिकन म्हटलं की ती आवडीने खातात. त्यांना वाटतं चिकनच आहे, मग ते आवडीने खातात. आता आपण गॅस बंद केला आणि हे सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा पटकन होणारी भाजी आहे. हे बघा अशा प्रकारे आपलं व्हेज चिकन तयार झालं. हे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता आणि भाकरी चपातीसोबत खाऊ शकता. असं झालं आपलं आता व्हेज चिकन तयार.